शेवटचा दिवस आणि त्या शेवटच्या दिवसातील शेवटची फायनलची मॅच. एका बाजूला व्यावसायिक गटातील जर पाहिलं तर रियान पॅकरचा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळतात अर्थातच पनळगडचा ग्रामीण संघ. गोलंदाजी मार्कवरती साहिलचा पहिलाच बॉल वेगवान राहिला, टप्पा पडला, चेंडूनं उसी प्राप्त केली आणि त्याच वेळेला जर पाहिलं तर सह विकेट किपरच्या हातामध्ये गेला, जिथे डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये साहिलने हाताळला. मानगावचा बायकरमॅन, अगदी त्याची उंची आहे, त्या उंचीचा पुरेपूर तो फायदा मैदानाच्या आतमध्ये घेत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल डॉट बॉल टाकलाय, षटकातील फुटचा बॉल. यावेळेसचा बॉल आडवा बॅटनं खेळत असताना बॉल बरोबर चालला वाईडिश मिड विकेटला, डीप मधून फिल्डर आला, बॉलला पकडलं, त्यानंतर बॉलची फेक करेल तद्वर एकच धाव धावफलकावरती कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. या एकेरीच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती श्री गणेश होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सायकर एंडकडे आदित्य बांदेकर आलाय. दोन्ही यंगस्टर आता मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला साहिल, दुसऱ्या बाजूला आदित्य. यावेळेसचा बॉल उजव्या एसटीच्या बाहेर होता, कट केला, वा मैदानाच्या आतमध्ये काय झेल टिपलाय, एक्स्ट्रा कव्हरला अगदी आपला जर पाहिलं तर बॉल अगदी मिठीमध्ये विसावून घेतला आणि त्याच वेळेला धक्का पहिला लागला ज्याच्याकडून संघाला अपेक्षा होत्या, तो आदित्य चालला मैदानाच्या बाहेर. तीन चेंडूंचा खेळ अद्याप संपला, एक धाव धावफलकावरती पाहायला मिळतीये. षटकातील फुटचा बॉल, साहिल गुडेकरचा नवीन फलंदाज प्रशांत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळेसचा बॉल ओव्हर वेस्ट 6 नो बॉल आहे. साहिलने आपले दोन्ही हात डोक्यावरती ठेवले आहेत, मी कोणता प्रकारचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळलाय. 2 धावा कंप्लीट झाल्यात. ओव्हर वेस्ट 6 नो बॉल, त्याच वेळेला 2 धावा धावफलकावरती, अर्थातच नो+2 अशा 3 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. फ्री हिटचा बॉल असणार आहे, फ्री हिट ऑन असणार आहे या मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल 3च्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. 4 धावा अद्याप धावफलकावरती. 3 चेंडूंचा खेळ संपलाय, 4 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. फ्री हिटचा बॉल साहिल गुडेकरचा. फ्री हिटचा बॉल वेगवान राहिला, पडल्यानंतर उजव्या एसटीच्या बाहेर, त्याच वेळेला पंच सांगतात हा वाईट बॉल आहे. अवांतर स्वरूपाची धाव धावफलकावरती जोडली जाईल. धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 5 या आकड्यावरती. षटकातील फुटचा बॉल. यावेळेसचा बॉल खोलात टाकला, खोदून काढण्याचा प्रयत्न, स्वतः साहिल गोल बॉलवरती जात असताना एक धाव कंप्लीट झाली. दुहेरीचा प्रयत्न चालवला, फ्री हिटच्या बॉलवरती रनआउटची विकेट येऊ शकली असती. शेवटच्या क्षणाला जर पाहिलं तर सचिन करकरे थोडासा फंबल झाला आणि त्याच कारणानं शेवटच्या क्षणाला जर पाहिलं तर फलंदाज सुखरूपरित्या खेळपट्टीवरती पोहोचला. 2 धावा कंप्लीट झाल्या. दुहेरीच्या मदतीने धावफलक पुढे गेलं. 7 धावा धावफलकावरती अद्याप आपल्याला पाहायला मिळतात. 7 धावा धावफलकावरती. 4 चेंडूंचा खेळ अद्याप संपलाय. षटकातील फुटचा बॉल साहिल गुडेकरचा. यावेळेसचा बॉल वेगवान राहिला, उजव्या एसटीच्या बाहेर, त्याच कारणानं पंच आमच्याकडे वळत आहेत, सांगतायत वाईट बॉल आहे. अवांतर स्वरूपाची धाव धावफलकावरती जोडली जाते. अद्याप 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. फुटचा बॉल. यावेळेसचा बॉल भन्नाट वेगाचा, गोळीच्या वेगानं सर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कमबॅक करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये साहिल गुडेकरच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळत आहे. 5 चेंडू त्यांना हाताळल्यात, 8 धावा खर्ची केल्यात, अद्याप एक सफलता त्यांना प्राप्त केली आहे.
षटकातील शेवटचा बॉल, यावेळेसचा बॉल आणखीन एकदा ओव्हर वेस्टचा नो बॉल आहे. म्हणजेच काय, या मॅच मध्ये त्याला गोलंदाजी मिळणार नाहीये. शेवटचा बॉल आहे, शेवटचा बॉल शिल्लक असेल या षटकातील. फ्री हिटचा बॉल. पाच चेंडूंचा खेळ संपलाय. 9 धावा धावफलकावरती आहेत. सुशांत आले शेवटचा चेंडू हाताळण्याकरिता. सुशांतचा बॉल समोर उडवलाय, लॉंग ऑफला फिल्डर. वॉट अ कॅच, कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द इव्हिनिंग. सरळ परंतु मैदानाच्या आतमध्ये काय घडलं, फ्री हिटचा बॉल होता. हे गोल फलंदाजाला ज्ञात नव्हतं. एक धाव धावफलकावरती जोडली जाते. एकेरीच्या मदतीने पहिल्या षटकाला समाप्ती झाली. 10 धावा धावफलकावरती. एक गडाच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना टीम रियान पॅकरचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. दहा धावा धावफलकावरती आहेत. सचिन करकर पिंटू गोलंदाजी मार्क वरती. संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्याकरिता सज्ज झाला राईट आर्म ओव्हर द विकेटने. षटकातील पहिला बॉल समोर प्रशांत. पहिलाच बॉल वेगवान राहिला आणि त्याच वेळेला जर पाहिलं तर विकेट सॅक्रिफायझेशन होत असताना पाहायला मिळत आहे. पहिल्याच बॉल वरती धावचीच्या स्वरूपात विकेट आली आहे. प्रशांतला माघारी परतावं लागतंय. नवीन फलंदाज प्रणव मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी सज्ज होत असताना पाहायला मिळतात. षटकातील पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल वेगवान होता. प्रत्युत्तर तेवढ्याच वेगात दिलं. बॉल सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी रामानुषच्या बॅटमधून षटकार. सोळा धावा धावफलकावरती आहेत. रामानुष मैदानाच्या आतमध्ये सायकर एंडकडे आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल पिंटूचा हा बॉल वेगवान राहिला. टप्पा पडला बरोबर. चेंडूनं शरीराचा वेध घेतला. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. कमबॅक करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये सचिन करकरे अर्थातच पिंटूच्या माध्यमातून होताना असताना पाहायला मिळतोय. 3 चेंडू त्यांना हाताळले. 6 धावा अद्याप खर्च केल्यात. धावफलक 16 वरती थांबलाय. षटकातील पुढचा बॉल, हा बॉल वेगवान. फटका फसला. बॉल हवेत आहे. साहिल गुडेकर वेगाने बॉल वरती आला परंतु नोमॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन पडला. तद्वर 2 धावा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. या दुहेरीच्या मदतीने धावफलक पुढे गेले. 18 धावा अद्याप धावफलकावरती आहेत.
4 चेंडूंचा खेळ अद्याप संपला. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी असणार आहे. धावा धावफलकावरती. 4 चेंडूंचा खेळ अद्याप संपलाय. पुढचा बॉल. हा बॉल वेगवान राहिला. बॉल सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरून सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी रामानुषच्या बॅटमधून आणखीन एक दमदार दर्जेदार षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक वेगाने पुढे गेलं. जिथे धावसंख्या धावफलकावरती 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 24 धावा अद्याप धावफलकावरती आहेत. धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 11 चेंडूंचा खेळ शेष आहे. 11 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल या षटकातील सचिनचा. समोर रामानुष. शेवटच्या बॉलवरती काय होणार. शेवटचा बॉल कमी गतीने हाताळला. लेग स्टिकला मिस करणार राहिला. त्याच वेळेला पंच सांगतायत हा वाईट बॉल आहे. अवांतर स्वरूपाची धाव धावफलकावरती जोडली जाते. धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 25 वरती. षटकातील शेवटचा बॉल वेगवान राहिला. टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसळी प्राप्त केली आणि त्याच वेळेला पंचांचा इशारा. अगदी जर पाहिलं तर रनआउटची विकेट आली आहे. 25 धावा धावफलकावरती 26 बनवायच्या आहेत त्या पनळघर संघाला.
चला सामन्याला सुरुवात करा. पंचांना विनंती असेल 12 चेंडू 26चा पाठलाग करायचा आहे. त्याचकरिता पनळघर संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला साहिल गुडेकर, दुसऱ्या बाजूला ज्यानं दुपारच्या सत्रामध्ये सलगचे 5 षटकार मारले तो निखिल सकपाळ. गोलंदाजी मार्कवरती ज्यानं या स्पर्धेची हॅट्रिक संपादित केली आहे. अर्थातच गोलंदाजांच्या यादीतील या स्पर्धेमध्ये अग्रगण्य नाव राहिलंय तो आदित्य बांदेकर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. सामन्याला सुरुवात पंचांचा लेग स्प्रेचा इशारा, ग्रीन सिग्नल. पहिला बॉल डिलिव्हर्ड होईल. 12 चेंडू 26ची गरज असताना पहिला बॉल फेस करेल सायकर एंडकडे साहिल गुडेकर. शेवटच्या फायनलच्या दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिलाच बॉलवर आक्रमण केलंय. डीप मध्ये फिल्डर आहे मिड विकेटला. एक धाव कंप्लीट झाली. दुहेरीचा प्रयत्न होणार का? नाही, शेवटच्या क्षणाला थांबवलंय. पहिल्या बॉलवरती एकेरी धाव प्राप्त होत असताना पाहायला मिळते. धाव संख्येचा श्री गणेश धाव फलकावरती एकेरी धावानं होत असताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. षटकातील फुटचा बॉल. यावेळेसचा बॉल लोअर फुल टॉस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न राहिला. एक धाव कंप्लीट झाली. एकाच धावेवरती समाधान. वेगवान बॉल होता. पंचांचा इशारा लेग बाईसचा. अगदी पायावरती चेंडू जाऊन आदळला. त्याच वेळेला शॉर्ट मिड विकेटला बॉल मार्गस्थ झाला. 2 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूंचा खेळ संपला. 2 धावा धाव फलकावरती. अद्याप 10 चेंडूंचा खेळ शेष आहे. येणाऱ्या 10 चेंडूंमध्ये अद्याप 24 धावा बनवायच्या त्या पनळघर संघाला. सायकर एंडकडे साहिल गुडेकर आपल्याला पाहायला मिळेल. षटकातील फुटचा बॉल. यावेळेसचा बॉल बैठक शॉट ऑन साइडला चालला. मिडॉनला क्लिअर करत असताना एक धाव कंप्लीट झाली. दुहेरीचा प्रयत्न चालवला. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट झाल्या. 3 चेंडूंचा खेळ संपला. या दुहेरीच्या मदतीने धावफलक पुढे दिलाय. 4 धावा अद्याप धावफलकावरती पाहायला मिळतात. एका बाजूला व्यावसायिक गटातील संघ आहे, दुसऱ्या बाजूला ग्रामीण गटाचा संघ आहे. आपण ही लढत पाहतोय. दीपा स्पोर्ट्सचा चषक 2025 ची फायनल मॅच. ही मॅच रंगतदार होईल यात मात्र ती शंका राहिलेली नाही आहे. 9 चेंडूंचा खेळ अद्याप शेष आहे. येणाऱ्या 9 चेंडूंमध्ये 22 धावा बनवायच्या आहेत. षटकातील फुटचा बॉल. यावेळेसचा बॉल समोर टाकला, समोर उडवला. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. साहिल गुडेकरच्या बॅटमधून उत्तुंग षटकार. काय स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये सजवला. षटकाराला त्यानंतर धावफलकाला आकाराला धावफलक जाऊन पोहोचलं. तब्बल 10 या आकड्यावरती. अजून 16ची गरज आहे. येणाऱ्या 8 चेंडूंमध्ये 8 चेंडू 16ची गरज असताना साहिल गुडेकरने अद्याप काम चांगलंच मैदानाच्या आतमध्ये केलंय. त्यानं षटकार ठोकलाय. षटकातील फुटचा बॉल. यावेळेसचा बॉल लोअर फुल टॉस बरोबर ऑन साइडला मिडॉनला चालला. एक धाव कंप्लीट झाली. दुहेरीचा प्रयत्न चालवलाय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं कॉलिंग, चांगलं ताळमेळ दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून 2 धावा कंप्लीट झाल्या. दुहेरीच्या मदतीने धावफलक पुढे जातं. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 12 या आकड्यावरती. 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचे 7 चेंडू शेष आहेत. शेवटच्या 7 चेंडूमध्ये 14 धावा बनवायच्या आहेत. सायकर एंडकडे साहिल गुडेकर अजूनही खेळपट्टीवरती सज्ज आहे. त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. षटकातील शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती बिगिट करायचा होता. टप्पा पडला. चेंडून वेगवान घेत असताना वळण घेतलं. सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेने बॉल मार्गस्थ झाला. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आला. आता जर पाहिलं तर पहिल्या षटकाला समाप्ती झाली. 12 धावा धावफलकावरती. बिनगड्यांच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना टीम पनळघर संघाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल.
6 चेंडू 14 ची गरज असताना गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज प्रथमेश दाखल झालाय. समोर सायकर एंडकडे निखिल सकपाळ आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू 14 धावांची गरज. दीपा स्पोर्ट चषक 2025 ची फायनलची ही मॅच आपण पाहतोय, अनुभवतोय. 6 चेंडू 14 ची गरज असताना प्रथमेशचा पहिला बॉल. समोर फेस करेल सायकर एंडला निखिल. पहिला बॉल, पहिलाच बॉल वेगवान समोर उडवण्याचा प्रयत्न राहिला. एक धाव कंप्लीट झाली. एकाच धावेवरती समाधान मानावं लागलं. एकाच धावेवरती थांबवलं गेलं. त्या ठिकाणी साहिल गुडेकरनं शेवटच्या क्षणाला थांबायचा कॉल दिला. स्वतःवरती आत्मविश्वास आता तो दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे चेंडू शेष 5 चेंडू मध्ये बनवायच्या तब्बल 13 धावा. 5 चेंडू 13 ची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये साहिल गुडेकर अजूनही खेळपट्टीवरती बॅटिंग करतोय. एक त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. पाच चेंडू 13 ची गरज असताना पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला खेळण्याचा मनसुबा बनवत असताना यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडूनं वळण घेतलं, फिंगर रोल केले, या बॉलवरती गती कमी केली आणि त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल हातात असताना प्रथमेश पाहायला मिळाला. कमबॅक झाला मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडूंचा खेळ शेष. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये 13 बनवायचे आहेत. 4 चेंडू 13 ची गरज असताना पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल बिगिट करायचं होतं. बरोबर बॉल चाला मिडॉनला. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला. एक धाव कंप्लीट झाली. दुहेरीचा प्रयत्न होताना दिसणार नाहीये. चांगल्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी आणि त्याच वेळेला क्षेत्ररक्षण होत असताना पाहायला मिळत आहे. 3 चेंडूंचा खेळ अद्याप शेष आहे. येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये 12 धावा बनवायच्या आहेत. समोर सायकर एंडकडे निखिल सकपाळ आहे. आज त्याला पन्हाळकर संघाने एक नवीन संधी दिली आयकॉन खेळाडू म्हणून. त्याचा तो फायदा घेणार काही देखील पाहणं गरजेचं राहील. 3 चेंडू 12 ची गरज असताना प्रथमेशचा पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल उजव्या एसटीच्या बाहेर राहिला आणि त्याच वेळेला पंच सांगतायत हा डॉट बॉल आहे. म्हणजेच काय, आता 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. येणाऱ्या 2 चेंडूंमध्ये 12 बनवायचे आहेत. दोन चेंडू 12 ची गरज असताना नवीन फलंदाज सचिन करकरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 2 चेंडू 12 ची गरज असताना पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल फिंगर रोल केले, बॅट अगोदर फिरली. या मॅच मध्ये पुनरागमन केलं. या मॅच मध्ये पकड निर्माण केली आहे ती म्हणजेच रिहान पॅकर संघाने. कुठेतरी अगोदरच बॅट फिरली, त्याच कारणानं बॉल उशिरानं बॅटवरती आला नाही. ऑन साइडला खेळायचं होतं, बॅट बॉलचा संपर्क नव्हता. डॉट बॉल आला मैदानाच्या आतमध्ये. 1 चेंडूचा खेळ शेष आहे. 12 धावा बनवायच्या आहेत. यावेळेसचा बॉल वेगवान आणि या मॅचला जिंकलाय. दीपा स्पोर्ट चषक 2025च्या अंतिम चषकावरती, अगदी प्रथम पारितोषिकाच्या चषकावरती नाव कोरलंय व्यावसायिक गटातील रियान पॅकर संघाने. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम.